सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 27 ऑगस्ट 2026 गुरुवार दिवशी नारळी पौर्णिमा आलेली आहे. वर्षाची मोठी पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा आलेली आहे. 27 ऑगस्टला सकाळी 9:08 ही श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा प्रारंभ होत आहे आणि 28 ऑगस्टला सकाळी 9:57 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. 28 ऑगस्टला सकाळी 9:57 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत असली तरी पण ही पौर्णिमा तिथी सूर्योदय बघितलेली असल्यामुळे 28 तारखेला सुद्धा आपण श्रावण पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमेचा सण साजरा करणार आहोत. सूर्योदय जी बघते तिथी ती संपूर्ण दिवस मानली जाते असं शास्त्र सांगतं. म्हणून 28 तारखेला आपण राखी पौर्णिमेचा सण साजरा करणार आहोत. तर 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट दोन्ही दिवस जरी महिलांनो काही विशेष सेवा आपल्या घरात जर आपण केल्या, माता लक्ष्मीच्या सेवा, आपल्या कुलदेवीच्या सेवा, तर सोन्यासारखं फळ मिळेल. बघा, काही वेळा खूप अडीअडचणींना सामोरं जात असतो आपण. घराला प्रगतीला म्हणजे अडथळे येत असतात आपल्या मुलांच्या किंवा आपण कष्ट घेतो, हवं तसं फळ मिळत नाही. आपण बरेच विचार करून ठेवतो की असं करू तसं करू, पण त्यातून सुद्धा काही ना काही अडचणी अचानक निर्माण होतात. घरात पैसा येतो, टिकत नाही. काही ना काही अडीअडचणींना तुम्ही खूप सामोरे जात आहात. विनाकारण कोणी त्रास देत आहे, तुमचा काहीही संबंध नसताना तुम्हाला विनाकारण कोणी शत्रू त्रास देत आहे. तर श्रावण पौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे. तुम्हाला विनाकारण त्रास देणारे शत्रूसुद्धा संपून जातील, म्हणजे त्यांचं शत्रुत्वसुद्धा नष्ट होऊन जाईल. कुणी नजरबाधा लावलेली असेल ती सुद्धा दूर होऊन जाईल आणि भरभरून प्रगती मिळेल तुम्हाला आणि माता लक्ष्मीची तुम्हाला विशेष कृपा आणि आशीर्वाद मिळण्याचाच हा दिवस आहे. तर पौर्णिमा तिथीत काही विशेष सेवा उपाय आवर्जून करायचे आहे आणि त्यातल्या त्यात गुरुवारी पौर्णिमा तिथी नारळी पौर्णिमा आल्याने हळदीचे काही उपाय महिलांनो आवर्जून करा. सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या घरात खेचून येईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला मिळवून देईल. तर उद्या गुरुवारी 27 तारखेला 9:08 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे. तुम्ही जर थोडंसं उशिरा आंघोळ करत असाल तर मग 9 वाजेपासून तुम्ही आंघोळीचा एक उपाय सर्वांनी जरूर करा. उद्या नाही जमला 27 तारखेला तर 28 तारखेला सुद्धा तुम्ही हाच उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, आंघोळीचं पाणी घेताना तुम्ही त्यात थोडंसं गंगाजल टाकून घ्या आणि बारीकसा खडा तुरटीचा टाकायचा आहे. तुरटी इतकी प्रभावशाली ठरते की आपला चंद्र तर मजबूत करते, आपला गुरुग्रह शुक्र ग्रह मजबूत करते कुंडलीतील, आणि जे ग्रह दोष असतात किंवा विनाकारण शत्रू त्रास देत असतील, त्यांची नजरबाधा तुमच्या प्रगतीला होत असेल किंवा तुम्हाला खूप अडीअडचणींना म्हणजे सामोरं जावं लागत असेल तर संपूर्ण नष्ट होईल. त्या शत्रूचं शत्रुत्वसुद्धा नष्ट होईल. विनाकारण जर तुम्हाला त्रास कोणी देत असेल तर तुरटी आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करा. तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा किंवा तुम्ही ज्या देवांना मानतात त्यांचं नामस्मरण करा किमान 11 वेळा आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तुरटी बारीक करून घ्या. थोडीशी एखादा खडा बारीकसा आंघोळीच्या पाण्यात टाका, थोडंसं गंगाजल टाका आणि मग आंघोळ करायची आहे. चांगले अनुभव येतील. तुरटी सगळी नकारात्मकता खेचून बाहेर काढते. तुम्हाला काही शारीरिक मानसिक त्रास देण्याचा कोणी प्रयत्न जरी करत असेल तर तो शत्रूसुद्धा नष्ट होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे. पौर्णिमा तिथीत जेव्हा आपण तुरटीचे उपाय करतो ना तर खूप प्रभावी ठरतात. म्हणून तुरटीचे उपाय उद्या आवर्जून करा. आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून द्या. त्याचबरोबर मुलांना नजरबाधा लागलेली असेल तर उद्या दिवसभरात केव्हाही अगदी रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत जरी मुलांना पूर्व पश्चिम उभं करून मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत एक तुरटीचा खडा ओवाळून घ्या, उतरवून घ्या आणि तुमच्या घराबाहेर चूल वगैरे असेल त्यात जरी जळायला टाकून दिला, लगेच क्षणात तुमच्या मुलांना लागलेली नजरबाधा उतरून जाईल. मुलं हसती खेळती प्रगतिशील राहतील. तुरटीचा हा उपाय कुटुंबातील इतर सदस्यांना पण करू शकता. तुम्हाला नजर लागलेली असेल घरातल्या मोठ्याकडून तुरटीने सुद्धा नजर उतरवून घ्या.
तुरटी पौर्णिमा तिथीत खूप प्रभावशाली ठरते. तुमच्या पतिदेवांना, माझ्या दादांना नजर लागलेली असेल तर त्यांचीही नजर उतरवून टाका, मुलांची उतरवून टाका, तुमची उतरवून टाका, कुटुंबातील सर्व सदस्यांची तुरटीने नजर जरूर उतरवून टाका. त्याचबरोबर महिलांनो, तुम्ही जी फरशी पुसाल, जरी मावशी वगैरे येत असतील तरी पण फरशी पुसण्याच्या पाण्यात सुद्धा बारीकशी तुरटी बारीक करून घ्या, तुरटीचा बारीकसा तुकडा, आणि ते तुरटीची बारीक चिमूटभर भुकटी ती पाण्यात, म्हणजे जे फरशी पुसायचं पाणी असेल त्यात जरूर टाकून द्यायचं आहे. तुम्ही घरात उद्या एक पाणीसुद्धा शिंपडून द्या, खूप चांगला रिझल्ट येईल तुम्हाला दिसून, सोन्यासारखे अनुभव येतील. तर काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्या तांब्याच्या भांड्यात किंवा ज्या भांड्यात तुम्ही पाणी शिंपडतात त्यात पाणी घ्यायचं आहे. एक कापराचा तुकडा बारीक करून टाका, चिमूटभर हळद टाका, गंगाजल टाका, गोमूत्र टाका, गुलाबजल टाका आणि बारीकसा खडा तुरटीचा टाकायचा आहे. सर्व वस्तू नीट मिक्स करायच्या आहे. कळालं असेल माझ्या महिलांना, अगदी साधे सोपे उपाय आहे, पण घरात इतके चमत्कारिक तुम्हाला अनुभव येतील. तुम्हीच मला कमेंट करून सांगाल की ताई चांगले अनुभव आलेले आहे. तुमच्या प्रगतीतले अडथळेसुद्धा दूर होतील. कुणाची नजरबाधा घराला, तुमच्या उंबरठ्याला झाली असेल तर कुठलीच नजरबाधा तुमच्या उंबरठ्यावर टिकणार नाही. असे हे प्रभावशाली उपाय आहे. तुरटी खूप खास करून तुम्हाला पौर्णिमा तिथीत चांगले रिझल्ट देऊन जाईल. म्हणून तुरटी घ्या, पाण्यात टाका. तुरटी, गुलाबजल, गंगाजल, गोमूत्र, हळद, एक कापराचा तुकडा, सर्व वस्तू एकत्र करून ते पाणी संपूर्ण घरात शिंपडून द्या. स्प्रे बॉटल असेल, स्प्रेने जरी शिंपडून दिलं, कान्या कोपऱ्यात, अंगणात जरी शिंपडलं, तुमचा मोठा बंगला वगैरे आहे चालेल. उंबरठ्यावर तर आवर्जून शिंपडा, उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. हळदीचं लेपन उद्या प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा. आणि 5 पानं आंब्यांची घ्यायची आहे. सकाळी उपाय करा. आता समजा 27 तारखेला तुम्हाला नाही उपाय करता आला तर हाच उपाय, हे सर्व उपाय जे मी तुरटीचे सांगितलेले आहे, तुम्ही 27 तारखेलाही करू शकता, 28 तारखेलाही करू शकता. दोन्ही दिवस केले तर अतिशय उत्तम. नाही जमलं, रक्षाबंधनाचा मोठा सण आहे, तुम्हाला बाहेरगावी जावं वगैरे लागलं, किमान एक दिवस तरी पौर्णिमा तिथीत जरूर करा. आंब्याची 5 पानं घ्यायची आहे. 5 घ्या, 11 घ्या, 21 घ्या, 21 घ्या, तुमच्यावर आहे. तुमच्याकडं जेवढी आंब्याची पानं असेल स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकवाचं बोट लावायचं आहे. घराच्या गृहलक्ष्मीने हा उपाय करा. आता महिलांना काही 4 दिवस वगैरे मासिक धर्माचा प्रॉब्लेम असेल, माझ्या दादांनी जरी ही सेवा केली चालेल. मुलं मोठी असेल, मुलांकडून करून घ्या, काहीही हरकत नाही. प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकवाचं बोट लावायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि आंब्याच्या पानांना हळदी कुंकवाचं बोट लावून ती आंब्याची डहाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला लावून द्यायची आहे. तुम्ही जर तोरण बनवून लावत असाल तर अतिशय उत्तम. नाही जमलं, साधं 5 पानं जरी लावले तुम्ही, हे पानं म्हणजे अगदी पवित्र झालेले आहे. लक्ष्मी नारायणांचा आशीर्वाद आहे आपल्या घरादाराला. म्हणून असे 5 आंब्याचे पानं, एक आंब्याची डहाळी आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावा महिलांनो. इतके सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. तुमच्या घरात सर्व शुभ मंगल गोष्टी घडून येईल. पैसा येऊ लागेल, टिकू लागेल. लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल तुमच्या घरावर. जी व्यक्ती पौर्णिमा तिथीत किंवा अमावस्या तिथीत किंवा सण वार असेल तेव्हा आंब्याच्या पानांचा हा उपाय करते ना, तिथे लक्ष्मी कायम प्रसन्न राहते. म्हणून आंब्याच्या पानांचा हा उपाय, श्रावण पौर्णिमा वर्षाची मोठी पौर्णिमा आहे, आवर्जून उपाय करा. तुम्हाला सत्यनारायणाची महापूजा करायची असेल तर दिवसभरात केव्हाही करू शकता. ब्राह्मणाकडून चांगला शुभ मुहूर्त काढून घ्या. फक्त राहुकाळ वगैरे टाळून द्या. तुम्हाला ब्राह्मण दादा सांगतीलच तुम्हाला कोणत्या काळात कोणत्या वेळात पूजा करायची. उद्याचा दिवस संपूर्ण शुभ आहे. तुम्ही शुक्रवारी सुद्धा सूर्योदय बघितलेली तिथी असणार आहे. शुक्रवार सुद्धा छान आहे. वरद लक्ष्मी व्रत
लक्ष्मी नारायणांची एकत्र सेवा तुमच्या घरात होईल. ते घर किती पवित्र असेल तुम्हीच विचार करा. वरद लक्ष्मी व्रत आलेलं आहे. राखी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, शुक्रवारी सुद्धा तुम्ही तुमच्या घरात सत्यनारायणाची महापूजा करू शकता. किंवा तुम्ही रक्षाबंधन आहे, तुम्हाला बाहेर गावी जायचं, मग गुरुवारी 27 तारखेला तर संपूर्ण दिवस रात्र ही पौर्णिमा तिथीच आहे. तुम्ही दोन्ही दिवस सत्यनारायणाची महापूजा आपल्या घरात जरूर करू शकता. उद्या गुरुवार, आपला उंबरठा तर आपण सजवणारच आहोत छान महिलांनो. तुळशी माऊलीला सुद्धा चिमूटभर हळद, हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशीची सुद्धा मनोभावे श्रद्धेने पूजा करा. लक्ष्मी नारायण तर प्रसन्न होतील. तुळशी माऊली सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. घरात मंगल कार्य घडत नसतील, मुलं मुली मोठे झालेले आहे लग्नासारखे, त्यांच्या विवाहात लग्नात कार्यात अडीअडचणी येत असतील, कुंडलीत काही दोष दाखवत असतील किंवा येत आहे स्थळं पण काही ना काही अडीअडचणी येऊन कुंडली जमत नाही, तर अशा मुलीने सुद्धा उद्या तुळशी माऊली समोर उभं राहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा मंत्र जपा. लक्ष्मी नारायणांना, तुळशी माऊलीला प्रार्थना करा. तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवा. आई वडिलांनी जरी सेवा केला, मुलं मुली नसतील घरी वगैरे, ऑफिसला गेलेले असतील किंवा कॉलेजला वगैरे, तर आई वडिलांनी जरी तुळशी मातेची सेवा केली, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तुळशीला हळद अर्पण करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशीची मनोभावे पूजा करा. एक दिवा तुळशीजवळ तुपाचा लावा. मुख्य दाराशी सुद्धा तुपाचा दिवा लावा. तुम्ही आता तुपाचा नसेल लावत, तेलाचा लावा, पण सकाळी पौर्णिमा तिथीत मुख्य दाराशी सुद्धा दार इतकं सजवा छान की माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आणि तुमचा उंबरठा सोडून कधीच बाहेर गेली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपलं घर दार इतकं स्वच्छ आणि इतकं प्रसन्न ठेवा. महिलांनो, दोन्ही वेळा कापूर जाळा, दोन्ही वेळा धूप करा. आपल्या घरात इतकं सुंदर प्रसन्न वातावरण करा. गुरुवार आणि शुक्रवार माता लक्ष्मीच्या सेवेसाठी खास असतात, म्हणून खूप छान सेवा करायची आहे. आणि दोन्ही वेळेला मुख्य दाराशी दिवे जरूर लावा. आणि दिव्यांमध्ये दोन्ही वेळेला थोडासा कापराचा तुकडा, आणि जेव्हा मुख्य दाराशी तुम्ही दिवा लावाल ना, त्या दिव्यात 2 लवंग जरूर टाका. आपल्या देवघरात सुद्धा देवांची छान अभिषेक करून पूजा करा. देवांना पंचामृताने अभिषेक करा उद्या, किंवा गाईच्या दुधाने करू शकता तुम्ही. स्वच्छ पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने छान अशी तांदळाच्या राशीवर किंवा फुलांच्या राशींवर देवांची स्थापना करा. गणपती बाप्पाला दुर्वा, महादेवांना बेलपत्र अर्पण करा. बाळकृष्णांना तुळस अर्पण करा. देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती आहे, देवी आईला कुंकुमार्चन करा. लाल गुलाबाचं किंवा कमळाचं फूल अर्पण करा. एखादी वेणी अर्पण करा. कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल, देवी आईला छान वेणी, एखादं लाल फूल अर्पण करा. त्याचबरोबर उद्या मंगल कलशाची स्थापना सुद्धा महिलांनो करून घ्या. उद्या सुंदर दिवस आहे, गुरुवार आलेला आहे. घरात मंगल कलश, तुम्हाला नारळ बदलायचा असेल तुम्ही बदलू शकता. चांगला नारळ आहे, स्वच्छ धुवून घ्या. मंगल कलश स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ पाणी भरा. 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी, कुंकू, एखादं फूल, थोड्याशा दुर्वा घाला कलशामध्ये. 5 आंब्याची पानं किंवा विड्याची 5 पानं ठेवा कलशावर. कलशाच्या अष्टदिशांनी माता लक्ष्मीची, अष्टरूपी महालक्ष्मीची नावं रूप पठण करत बोलत अष्टदिशांनी कलशाला हळदी कुंकवाची बोट लावा. किंवा तुम्ही कलशावर स्वस्तिक काढत असाल, स्वस्तिक काढा हळदी कुंकू ओलं करून. कलशावर 5 आंब्याची पानं किंवा विड्याची पानं ठेवल्यानंतर 1 नारळ, शेंडी वर आली पाहिजे, पाणीदार नारळ घ्या, त्याला हळदी कुंकू लावा. छान असा मळवट जसा भरतो आपण देवी आईचा, तसा नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावा. आणि मंगल कलशाची स्थापना छान छोटीशी तांदळाची रास करा. त्यावर मंगल कलशाची स्थापना, तुमच्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करा. मंत्र जपा. ओम कुलदेवताय नमः, ओम श्रीम नमः मंत्र जपा. आणि आपल्या देवघरात देवी आईच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना जरूर करा. किती सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. उद्या देवघरात देवी आईला कुंकुमार्चन 11 वेळा करा, 21 वेळा करा. पण आपल्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र असेल,
11 वेळा 21 वेळा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत आपण देवी आईला कुंकुमार्चन जरूर करा. मोठी पौर्णिमा आहे महिलांनो, सेवा अजिबात चुकवू नका. 1000 पटीने फळ मिळणार आहे. कशाचीच कमी राहणार नाही तुम्हाला. तुम्ही जे पण स्वप्न बघत आहात ना, जरूर आपली कुलदेवी माता लक्ष्मी जरूर पूर्ण करेल. माता लक्ष्मीची सेवा श्रावण पौर्णिमेला जी महिला करते ना, तिची सेवा कधीच खाली जात नाही. आता श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, मोठा सण आहे हा. एक नारळ फक्त आपल्याला लागणार आहे. यासाठी एक नारळ घ्यायचा आहे महिलांनो. दिवसभरात केव्हाही हा उपाय करू शकता तुम्ही. महिलांना नाही करता आला, माझ्या दादांनी करा, पण एक नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय सर्वांनी जरूर करा. घराची इडापिडा जाणारा हा उपाय आहे. तुमच्या ज्या अडीअडचणी आहे ना, क्षणात संपून जातील असा हा उपाय आहे. तर काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुमच्या घराबाहेर जायचं आहे आणि तो नारळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र जपा आणि घराच्या चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत तो नारळ नीट 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि सरळ तुमच्या घराजवळ जे वाहतं पाणी आहे, नदी असेल, तलाव असेल किंवा खाडी वगैरे असेल, समुद्र असेल, जिथं वाहतं पाणी आहे ना, ते नारळ त्या पाण्याला अर्पण करून यायचं आहे. कुठलीच अंधश्रद्धा नाही आहे. फक्त आपल्या घराची इडापिडा जावी आणि आपल्या घरात सुख शांती यावी, लक्ष्मी टिकून राहावी, प्रत्येकालाच वाटतं. आणि आपण एक नारळ पाण्याला अर्पण करायचं आहे. कुठलंच वाईट होणार नाही. सर्व कसं चांगल्याच गोष्टी घडून येणार आहे. घराची इडापिडा तर जाईल. मुलांना कुठली नजरबाधा लागलेली असेल ती सुद्धा निघून जाईल. बघा, अमावस्येला वगैरे पौर्णिमेला नारळ आपण घरावरून वगैरे उतरवतो. 4 रस्त्यात वगैरे टाकण्यापेक्षा एखाद्या डस्टबिनमध्ये टाकत जा. आणि जेव्हा नारळी पौर्णिमा येते ना, तेव्हा एक नारळ आपण वाहत्या पाण्याला जरूर अर्पण करावा. आता तुम्ही 2 नारळाचा पण उपाय करू शकता. एक नारळ तुम्ही मनोभावे हळदी कुंकू लावून वाहत्या पाण्याला, घरातल्या स्त्रीने किंवा माझ्या दादांनी वाहत्या पाण्याला जरूर एक नारळ अर्पण करा. आणि तुमच्या घराला नजरबाधा लागलेली आहे, तुम्हाला वाटत आहे की खूप नजरबाधा होत आहे, तर घरावरून सुद्धा एक नारळ उतरवून घ्या आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्या. बघा, यामुळे सुद्धा घराची इडापिडा तर उतरून जाते आणि लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होते. अशा पद्धतीने नारळाचा अत्यंत प्रभावशाली हा उपाय जरूर करा. नाही तुम्हाला घराची नजरबाधा उतरवायची तर सरळ एक नारळ घेऊन नदी किनारी, म्हणजे बघा, पण काळजीपूर्वक हा उपाय करायचा आहे. जिथं जास्त पाणी असेल तिथं जाऊ नका. लांबून जरी तुम्ही पाण्याला अर्पण करून दिला चालेल. जास्त जवळ जाण्याची गरज नाही, कारण पावसाळ्याचे दिवस आहे, पाय वगैरे घसरण्याची शक्यता असते. जिथं चिखल वगैरे आहे तिथं जाऊ नका. लांबून उपाय करा किंवा तिथं कुणी असेल तर त्यांच्या हातात देऊन दिला तुम्ही आणि वाहत्या पाण्यात त्यांनी विसर्जित करून दिला, तो नारळ अर्पण करून दिला तरीही चालेल. लांबून हा उपाय करायचा आहे सर्वांनी, पण नारळाचा उपाय जरूर करा. गुरुवार आणि नारळी पौर्णिमा. महिलांनो, संध्याकाळी एक वस्तू कापरासोबत जाळायची आहे. तुमच्याकडं जर नारळ फोडलेल्या करवंट्या असतील, सर्वांकडेच असतात, आपण नारळ भाजीला वगैरे वापरतो, करवंट्या सांभाळून ठेवतो. म्हणजे काही धुनी वगैरे करायची असेल, कापूर धूप करायचा असेल तर बऱ्याचशा माझ्या महिला जरूर कापूर धूप करताना या करवंट्यांचा उपाय करता. आता नसेल तर साधा कापूर जरी जाळला तुम्ही चालेल, पण करवंट्या असतील नारळाच्या तर ज्या भांड्यात कापूर जाळतात त्यात एक करवंटी छान अशी जाळून घ्या थोडीशी आणि त्यावर भीमसेन कापूर जाळायचा आहे. त्यावर 5 लवंगा चांगल्या फुलाच्या बघून घ्या. थोडी पिवळी मोहरी असेल तर आवर्जून त्यात टाका. प्रथम देवांना तो कापूर धूप दाखवा, नंतर संपूर्ण घरात तो कापूर धूप तुम्हाला पसरवायचा आहे. अगदी अंगणात जरी थोडासा फिरवला ना चालेल. तुमच्या घराची इडापिडा, नजरबाधा, वास्तुदोष, पितृदोष, मुलांना काही ग्रहदोष असतील, कुटुंबात कोणाला आजारपण वगैरे किंवा नजरबाधा लागलेली असेल, संपूर्ण निवारण होईल. सुंदर उपाय आहे. सर्व महिलांनी उद्या कापूरसोबत या 2 वस्तू जरूर जाळा. पिवळी मोहरी मिळून जाईल तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये. थोडी चिमूटभर
मोहर टाकली तरीही चालेल. शास्त्रानुसार आपण कापूर सोबत जेव्हा पिवळी मोहरी जाळतो ना आणि गुरुवारी जाळतो ना, तर भगवान श्री हरी विष्णू तर प्रसन्न होतात,